वांग बटाटा भाजी म्हणजे मराठी माणसाचं प्रेम. अहो, कुठल्या मराठी माणसाला वांग बटाटा आवडत नाही? आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये आठवड्यातनं एकदा नाही तर दोनदा तरी ही भाजी होतेच होते. त्यातही आज आपण आचारी पद्धतीची वांग बटाटा भाजी करतोय, ज्याला फारसं असं वाटण घाटण करण्याची गरज नाहीये. चला करूया. नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण सगळ्यांच्या आवडीची आचारी पद्धतीने केलेली वांग बटाट्याची ग्रेव्ही भाजी कशी करायची ते बघतोय. वांग बटाट्याची रस्सा भाजी सुद्धा केली जाते, पण ग्रेव्ही भाजी चवीला अजून छान लागते. मुख्य म्हणजे या भाजीसाठी असं कांद्याचं टोमॅटोचं वगैरे वाटण नसतं. अगदी साधं सोपं घरातलं सामान वापरूनच ही भाजी तयार होते. खूप काही वाटण घाटण करण्याची गरज नाही. आणि माझ्या मते आपल्या ज्या पारंपरिक भाज्या आहेत त्या असं खूप मसाले वापरण्यापेक्षा साध्या सोप्या पद्धतीने केल्यावरच चांगल्या लागतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे ही आचारी पद्धतीने केलेली वांग बटाट्याची भाजी, जी लग्नामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी मिळते. तर आपल्याला इथं लागणार आहेत काटेरी वांगी आणि बटाटे. तर इथं मी जवळपास 5 ते 7 काटेरी वांगी घेतलेली आहेत. वांग्याची देठं कापून मी याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून याला पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं आहे. वजनी प्रमाणात साधारण पाव किलो वांगी असतील. त्यानंतर इथं मी बटाटा घेतला आहे. तर 5-7 वांग्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून असे मोठेच कापून घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही साल न काढता वापरलं तरी पण चालेल. तर आपण एक साधं सोपं वाटण करायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात घेऊयात 3 मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, 1 इंच आलं, एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. आता पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे. तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. तर आता भाजीला फोडणी घालायची आहे. त्यासाठी कढईमध्ये घेऊयात 3 टेबलस्पून तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या भाजीला वाटण जरी फार नसलं तरी तेल थोडं आपण रेग्युलर घालतो त्यापेक्षा थोडं जास्त वापरतो. तर आता तेल चांगलं तापून द्यायचं आहे. तर तेल तापलं आहे. आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, पाव चमचा हिंग आणि तयार करून घेतलेलं वाटण घालायचं. आता हे वाटण आपल्याला मंद गॅसवर एक 2-3 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. तर वाटण आपण चांगलं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालू पाव चमचा हळद आणि कढीपत्ता. त्याचसोबत थोडीशी मिरची पावडर मी आत्ता घालते म्हणजे रंग छान येईल. अर्धा चमचा मिरची पावडर घातली. याला आता चांगलं मिक्स करायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर थोड्या वेळासाठी गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आणि यामध्ये घालायच्या बटाट्याच्या फोडी. बटाट्याच्या फोडी घालून याला 2 मिनटासाठी परतून घेऊ. बटाटा यामध्ये मिसळून घेतला. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे बटाट्यापुरतं. याला मिक्स करायचं आहे आणि याच्यावर झाकून याला 2 ते 3 मिनटं वाफ काढायची. तर बटाटा 2-3 मिनिटं वाफवून घेतला. बटाटा आपण आधी घातला कारण बटाटा शिजायला थोडासा वेळ जातो वांग्याच्या तुलनेमध्ये. आता यामध्ये वांग्याच्या फोडी पाण्यातनं काढून घालायच्या. तर वांग याच्यामध्ये चांगलं मिसळून घेतलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे मीठ. आपण मगाशी बटाट्यापुरतं मीठ घातलं होतं, आता उरलेलं मीठ घातलं. मिरची पावडर अर्धा चमचा, आधीसुद्धा आपण मिरची पावडर घातली होती. 1 चमचा धणेपूड आणि अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला पावडर किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा तुमचं साठवणीचं जे काही तिखट असेल ते घातलं तरी चालेल. आता याला 2 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 मिनिट आपण परतून घेतलं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. जरी आपण ग्रेव्ही करत असलो तरीसुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला रस्सा करायचा आहे तर जास्त पाणी घाला. इथं मी साधारण अर्धा कप गरम पाणी घातलं. याला आता मिसळून घ्यायचं आणि याच्यावर झाकून याला बटाटा शिजेपर्यंत किंवा एक 6 ते 7 मिनिटं असं शिजून देऊ. तर एक 5 ते 7 मिनिटं आपण याला मंद आचेवर ठेवलं होतं. बटाटा आपण आधी शिजवला होता त्यामुळं तो सुद्धा वांग्यासोबत चांगला शिजला आहे आणि वांग्याला शिजायला फार वेळ लागत नाही. तर तुम्हाला बटाटा अगदी मऊ शिजवायचा तर तसा शिजवला तरी चालेल किंवा जसा आवडतो तसा. तर वांगं तर शिजतंच बटाट्यासोबत, पण आपल्याला बटाटा चेक करायचा आहे. तर हे बघा बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करायचा. याला मिसळून घ्यायचं. आपली ही आचारी पद्धतीची मस्त हे बघा
दाटसर ग्रेव्ही असलेली, कुठलंही वाटण न करता बनवलेली वांग बटाट्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. गरमागरम सर्व करूया. कुठलंही वाटण न करता अगदी साधी सोपी पण मस्त दाटसर वांग बटाट्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आचारी पद्धतीची आहे, करायला सोपी आहे, कधीही करू शकता. करून बघा ही रेसिपी. मसाले भात असेल, साधा भात असेल किंवा चपाती भाकरीसोबत सुद्धा अप्रतिम लागते. करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.